आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे. खरं तर ज्या पद्धतीने काल बीडमध्ये मेळावा झाला, छगन भुजबळ त्या ठिकाणी बोलले आणि विजय वडेट्टीवारांवर सडकून एक प्रकारे टीका केली. मी का नागपुरात आलो नाही याचं उदाहरण देताना त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा लावला आणि त्यांची भूमिका कशी दुटप्पी आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो विजय वडेट्टीवारांवर काल छगन भुजबळ यांनी केला होता. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे सर आहे. सर, कसं पाहता ज्या पद्धतीने काल छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांमध्ये अशा पद्धतीची फूट दिसते आहे, आपला न्याय मागायचा आहे समाजासाठी, अशा पद्धतीने आपण दोघे दाखवत असताना अशा पद्धतीने फूट पडल्याचे भाषण. नाही नाही, खरं म्हणजे ते चुकीचं आहे, मी असं म्हणणार नाही. पण राजकीय नेत्यांना ही सवय असते की एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करण्याची, एकमेकांच्या पोल उघडण्याची, आणि त्याच्यापेक्षा मी किती मोठा आणि माझ्यापेक्षा तो किती मोठा, ही स्पर्धा राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच लागलेली असते. आणि त्याच्यामुळे आता सध्या हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं लढाई सुरू आहे, यामध्ये प्रत्येक राजकीय नेता त्याचं श्रेय घेऊन आपले आंदोलनं करत आहेत. परंतु शेवटी या आंदोलनातनं समाजाला काय मिळणार आहे याचं सुद्धा इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. की आपण एवढे मोठे लाखो लोकांचे मोर्चे काढतो आहे, लाखो लोकांचे मोर्चे काढल्यावर तो समाज रस्त्यावरती आल्यावर खरंच त्या समाजाला काही मिळणार आहे का, जी मागणी आपण करतो आहे ती पूर्ण होणार आहे का, याचा सुद्धा बारकाईने अभ्यास व्हायला पाहिजे. तशा प्रकारचं समाजाला मार्गदर्शन, उद्बोधन नेत्यांनी करायला पाहिजे, हे मी वारंवार बोलत असतो. मी आधी अनेकदा बोललेलो आहे की या ओबीसी समाजामध्ये 400 जाती आहेत, 60% ओबीसी समाज आहे, अनेक नेते राहणार. त्या अनेक नेत्यांमध्ये एखाद्या बाबतीमध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावे. मतभेद आणि मनभेदामध्ये फरक आहे. आणि आता तर असं आहे की कालच्या याच्यावरून याचं पितळ उघडं पाळा, त्याचं पितळ उघडं पाळा, आणि मनभेदसुद्धा आता सुरू होतील. म्हणजे या ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्राची एकी दाखवायला पाहिजे. ते न होता आज त्यांनी स्टेटमेंट केलं, उद्या हे स्टेटमेंट करतील, परवा एकमेकांची उन्ही काढण्याचा प्रयत्न या सगळ्यातून दिसून आला. म्हणजे कोण ओबीसीचा मोठा नेता हे दाखवण्याचा प्रयत्न. नक्कीच होऊन राहिलं याच्यामध्ये की मीच वाली, हाच दाखवण्याचा प्रयत्न. मी सांगितलं की मतभेद असू शकतात, मनभेद नसावे का. आणि त्याच्यामुळे जुन्या काही गोष्टी उकरून काढायच्या आणि त्याच्या आधारे अशा प्रकारे पोल उघडायची. ठीक आहे, आपण कोणी कोणाच्या विचारपीठावर जावं, कोणी कुठे जावं, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु या जुन्या गोष्टी उकरून काढून पुन्हा आज जे कुठल्या तरी माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये एकी होताना दिसत आहे, या अशा प्रकारचे याच्यातनं या महाराष्ट्रामध्ये पुन्हा ओबीसी समाज विखुरल्याशिवाय राहणार नाही. तो एक संघ कसा राहील याच्याकरता सर्व नेत्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्या पद्धतीचे काल वाक्य झालेले किंवा वक्तव्य झालेले त्यावरून कुठेतरी फूट पडल्यासारखं दिसते. म्हणजे मी तुमच्या स्टेजवर का आला नाही, तर तुमच्या पक्षाची भूमिका, तुम्हाला अनेकदा बोलावलं वडेट्टीवारांना, तर अनेकदा तुम्ही मेळाव्यात आले नाही, म्हणून मी त्या दिवशी तुमच्या भूमिकेवर आलो नाही असं नाही, पहिले तर असं आहे की सर्व या राजकीय नेत्यांनी एक डिक्लेअर करावं की ते जे हे मेळावे घेतात किंवा त्याचं आयोजन करतात, हे राजकीय आहेत की सामाजिक आहेत. राजकीय मेळावे वेगवेगळे असू शकतात. राजकीय मेळाव्यावर एका पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षाच्या डायसवर जाणार नाही, दुसऱ्या पक्षाचा माणूस तिसऱ्या पक्षाच्या डायसवर जाणार नाही, हे जगजाहीर सत्य आहे. परंतु जेव्हा सामाजिक मेळावे आपण म्हणतो, त्या मेळाव्यामध्ये सर्वच पक्षाचे लोक असायला पाहिजे. काल आपण बघितलं की बीडला काही असो, BJPचे लोक होते, आमचे अजितदादा पवार पक्षाची लोक होते, इतर पक्षाची लोक होते, आणि त्या सर्वांनी ओबीसी समाजाविषयी आपलं मत मांडलं. पण हे मांडत असताना सर्वांनी दुसऱ्या नेत्यावरती टीका करणं, या मताशी मी सहमत नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या व्यक्तीची कुठे चूक होते ती एकमेकांनी सांभाळून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे समाजाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा राहील. पण कुठेतरी हे रक्षण करताना दोन नेते एकमेकांवर अशा पद्धतीची टीका जर करत असेल,
तर यामुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही का? कारण की उद्या मतभेद होईल, लोक डिवाइड झालेले राहील, काही त्यांना मानणारा वर्ग असेल, काही यांना मानणारा वर्ग असेल. नक्कीच नक्कीच विभाजन होणार. कारण कसं आहे, मी नेहमी वारंवार बोलत असतो की समाज हा सामाजिक क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांच्यापेक्षा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वक्तव्यावरती जास्त विश्वास ठेवत असते आणि प्रत्येकाचे फॉलोअर असतात. म्हणजे कालपर्यंत परिस्थिती अशी होती की यांचे फॉलोअर त्यांच्या सभेला जायचे, त्यांचे फॉलोअर यांच्या सभेला यायचे समाजाचं हित म्हणून. पण अशा प्रकारे जर पोल होत असेल आणि हे होत असेल तर उद्यापासून समाज विभागला जाईल. यांनी बोलावलेल्या सभेला त्यांचे फॉलोअर येणार नाही, ते टीका करतील, त्यांनी बोलवलं असेल ते. असं समाजामध्ये होऊ नये. समाजामध्ये एक चांगलं मॅसेज देण्याचं काम आमच्या सर्व नेत्यांनी करावे अशीच मी अपेक्षा करतो आणि समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांनी सामूहिकपणे स्वीकारावी हीच माझी अपेक्षा आहे. कुठेतरी तो व्हिडिओ दाखवण्यात आला त्या भर सभेमध्ये, लाव रे तो व्हिडिओ म्हणत, म्हणजे हा पॅटर्न जो होता तो पाहायला मिळाला आणि त्याच्यातून वडेट्टीवारांची दुटप्पी भूमिका कशी आहे तिला. नाही, आता ते ठीक आहे, मी मान्य आहे, तो व्हिडिओ याच्या पहिले सुद्धा व्हायरल झालेला आहे. परंतु असं आहे की काही गोष्टी आपल्या माणसाच्या जरी त्याच्या हातून चुका घडल्या तरी ते सार्वजनिकरित्या जाहीर करायला नको. ही तर असं झालं म्हणजे याच्यावरून हे सिद्ध झालं की हे नेतृत्वाची लढाई आहे. ही नेतृत्वाची लढाई आहे. तो मोठा की मी मोठा, तो चुकीचा की मी तो म्हणजे तो खरा की मी खरा, दुसऱ्याच्या चुका दाखवा आणि आपल्याला मोठं समजा, हे अशाच प्रकारचं कृत्य कालच्या याच्यातून घडलेलं आहे. आणि याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये आपण जी एक अपेक्षा ठेवतो की एकी व्हायला पाहिजे. आपण 400 जाती आहे, त्या 400 जाती एकत्रित येऊन ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे, एकाकडे ही घोषणा देतो आणि दुसऱ्याकडे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा जर कार्यक्रम केला तर त्याची पोल खोलण्याकरता आपण सर्व शक्ती कामाला लावतो. काय हे मला हे पटत नाही. ही सामाजिक क्षेत्र आंदोलन करणाऱ्या लोकांनाही हे कोणालाही पटणार नाही. तुमचं राजकीय डायस हे वेगळं ठेवलं पाहिजे आणि सामाजिक डायस वेगळं करून समाजाचं हित आपण जपलं पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. म्हणजे कुठेतरी विजय वडेट्टीवारांचा मोर्चा काढल्यानंतर त्या दिवशी विजय वडेट्टीवारांच्या याच्यात छगन भुजबळ आले नाही आणि मग तिथं का गेले नाही, तर त्यावरून असं दिसून येतं की निमंत्रण द्यायची गरज नाही असंही म्हटलं. तर स्वतः वडेट्टीवार या सगळ्या भाषेत बोलले होते, त्यांना निमंत्रण असलं तर त्यांनी जायला पाहिजे होतं का असं वाटतं. नाही नाही, हे बघा कसं असते की जेव्हा एखाद्या मोठ्या पॉलिटिकल माणसाच्या मार्फत अशा प्रकारच्या सभेंचं आयोजन केल्या जाते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तेव्हा साहजिकच अपेक्षा असते की कुठल्या तरी आयोजकाने एक फोन साधा करायला पाहिजे. साहेबांनी स्वतःला तर करायची गरज नाही, पण मॅसेज तर ते देऊ शकत होते. जे कोणी आयोजक तिथले लोकल असेल त्यांच्याकडून तोही येत नसेल तर मग असा की विचार करावा लागतो प्रत्येकाला की त्यांच्या डायसवर गेल्यावर आपल्याला मान सन्मानाची वागणूक मिळणार की नाही मिळणार. मग अशा वेळेस जाणं न जाणं काही वैयक्तिक कारणं असू शकतात. प्रत्येक वेळेसच हे नाही आहे काय. आणि मग एकमेकांशी चर्चा करून आधी एकमेकांचं समाधान करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं म्हणजे ज्याला का म्हणून स्टेटमेंट आपण करायला पाहिजे, आरोप प्रत्यारोप आपण करायला पाहिजे. काही चुका झाल्या असतील वडेट्टीवारांच्या हातून, मी असं नाही म्हणणार. शेवटी ते सुद्धा ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करण्याकरताच काम करत आहे. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाच्या हातून अनावधानाने काही चूक झाली तर ती काही कायमची चूक राहत नाही. ती चूक म्हणजे समाजाच्या नेत्यांनी एकमेकांसोबत बसून ती सावरायला पाहिजे. ही चूक सावरणे गरजेचं होतं. ते उघड पाघड करून म्हणजे ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं त्यामुळे श्रेयच सगळं दिसते का मी मोठा नेता आहे तो छोटा. नक्कीच ते दिसू बा, राजकीय भाषा आहे ती मी त्याला राजकीय भाषा म्हणेल, सामाजिक भाषा ती नाही आहे. आम्ही माणूस म्हटलं की माणसाच्या हातून चूक होणार आणि चुका झाल्या तर त्या माफ करायची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये आहे. मी असं म्हणणार नाही ना की काय, पण अशा वेळेस ते जाहीरपणे लोकांसमोर आणून काय की बा ते करतात ते किती चुकीचं आहे आणि आम्ही करतो तेच योग्य, अशा प्रकारचा हा प्रकार झाला जे राजकारणामध्ये होतो. राजकारणात ह्या सर्व गोष्टी माफ आहे. राजकारणात बिलकुल ह्या सर्व गोष्टी माफ आहे. एकमेकांचे कपडे फाडायची पद्धत आहे आपल्या इथे, पण समाजकारणामध्ये अशा प्रकारचं काम सामाजिक नेत्यांनी तरी किंवा जेव्हा स्वतःला सामाजिक नेते म्हणतात त्यांनी करू नये हीच माझी अपेक्षा आहे.
कुठेतरी मोठेपणा दाखवायला पाहिजे आता भुजबळ साहेबांनी, पण ते टीका करून त्यांनी एक प्रकारे मोठेपण दाखवायलाच पाहिजे असते. ते सर्वांचे मोठे वडिलाच्या ठिकाणी आहेत. ते मी नेहमी शब्द वापरत असतो की भुजबळ साहेब आमच्या ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. काय आणि त्याच्यामुळे वडिलाचं काम हे असते की पोरांच्या हातून जर चुका झाल्या तर त्या सांभाळून घ्यायच्या असतात. त्यांना असं जगजाहीर उघडं करायचं नसते. त्यांनी ती चूक सांभाळून जर हे केलं असतं तर उद्या त्या पोरालाही लाज वाटली असती की अरे जाऊ द्या आपण एवढं करून आपल्यातून हे. पण आता याच्यातनं काय, हे राजकीय नेते असल्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांविधी लवकरच गैरसमज पण होतात आणि तेव्हा केव्हा मिळतील आणि केव्हा गैरसमज होतील याला काही भरोसा नाही आहे. आता ही एकीकडून सुरुवात झाली आहे, दुसरीकडून आता काय होते त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण प्रतिक्रिया देऊ. कुठेतरी मनोज जरांगेंनी पुन्हा काल या सगळ्यावर उत्तर देताना आमच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात का, मराठी दिशादर्शक असं बीडमध्ये उत्तर मी वारंवार सांगितलं तुम्हाला, ते जसं कृत्य करतात ना तसे दुसरे करत आहे अशी शंका त्यांना नेहमी येत असते. ते जेव्हा एवढे मोठे मोठे मेळावे घेतात, एवढे मोठे मोठे लोक गोळा करतात, तेव्हा आम्ही कधी म्हटलं का की आमच्यावरती प्रेशर आणते म्हणून? कोणीच म्हटलेलं नाही आहे. आणि ओबीसी गोळा झाले की त्यांच्या पोटात का दुखते, कशाचं प्रेशर आणते, असं वक्तव्य करायला नको ना. मी नेहमी म्हणत असतो की त्यांनी त्यांच्या समाजाचं रक्षण करावं, आम्ही आमच्या समाजाचं रक्षण करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील, मग ते भुजबळ साहेब असो, वडेट्टीवार असो, आम्ही असो की आणखी कोणी, ते सर्व करणारच. समाजाला दिशा देण्याचं काम करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. त्या संकल्पपूर्तीकरता सर्व साम मापदंड भेदचा वापर करावा लागतो. मग यांनी केला तर त्यांच्या पोटात दुखते, मग आमच्यावरती दडपण. कशाचं दडपण? तुम्ही एवढे करोडो रुपये लोक जमा करतात तेव्हा आमच्या ओबीसीवर दडपण नाही आहेत. मग आम्ही जर असं म्हटलं तर, म्हणून स्टेटमेंट करताना दुसऱ्यावरती बोलताना माणसाने सांभाळून बोलायला पाहिजे. मी वारंवार म्हणतो की जरांगे पाटलांनी थोडंसं कंट्रोल ठेवावा किंवा स्वतः ते जे कृत्य करतात त्या भूमिकेतनं दुसऱ्यांकडनं बघतात म्हणून त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे स्टेटमेंट येत असतात. त्याच्यावर अनेक नेते होते, ससाने असो, हाके असो, सगळ्यांनी बऱ्याच पद्धतीने आपापले हे केलं. त्यांच्याकडे कसं नाही, आता ते त्यांचे वैयक्तिक विचार आहे. मी कोणावर टीका करत नाही. ज्यांना ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडायची आहे ते स्वतंत्र असतात. त्याच्यामुळे कोणाची भूमिका चुकीची आहे आणि कोणाची भूमिका चांगली आहे मी याच्यावर आजपर्यंत कधी वक्तव्य केलेलं नाही. मी माझं काम करतो, ते त्यांचं काम करतात. जनता इव्हॅल्युएशन करेल. इव्हॅल्युएशन आपण नाही करायला पाहिजे, इव्हॅल्युएशन ओबीसी समाजाने करायला पाहिजे की कोण खरा आणि कोण खोटा. आणि ते इव्हॅल्युएशन होत असते ना काही दिवसांनी, त्याला फक्त थोडासा वेळ लागत असतो. सत्य हे कधी लपून राहत नसते, ते एक ना एक दिवस उघडकीस येत असते. आणि आता हे जे काही सुरू आहे ते सुद्धा सत्य एक ना एक दिवस भविष्यामध्ये उघडं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ओबीसीचं नुकसान झालं नाही हे सत्य समोर येईल. नक्कीच येणारच आहे. ओबीसीचं नुकसान झालेलं नाही हे सत्य आता कालच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेलं आहे. पुढे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. मी नेहमी म्हणतो की शंका कुशंकाच्या आधारावरती नेत्यांनी वक्तव्य करू नये. हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर. त्यांनी सांगितलं शंका कुशंकाच्या आधारावर वक्तव्य करू नये. काल ज्या पद्धतीचं वक्तव्य छगन भुजबळ साहेबांनी केलं, खरं तर ते ज्येष्ठ नव्हते, ते आपल्या मुलाची चूक आहे असं समजून विजय वडेट्टीवारांवर टीका करण्यापेक्षा ते सावरून घेणे गरजेचं होतं. मात्र अशा पद्धतीने कुठेतरी मी मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग रुबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.